Just before the monsoons, these forests in the Sahyadri range light up, not from festivities, but from fireflies. Male fireflies soar through the air, emitting flashes to attract females. If interested, the females on the ground respond with flashes, prompting the males to descend and complete the courtship. This seasonal dance of light attracts thousands of tourists to the hills and forests of Maharashtra. But for a few years, like in 2024, things have been changing. आमची जन्मभूमीच इथे आहे, त्याच्यामुळे आम्ही लहानपणाचा सांगतो. आताचा आणि तवाचा किती बदल आहे. ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस डायरेक्ट काजवा इतकं होते तर घरातून काजवा घुसायचे. पण त्यावेळेस जंगल पण जास्त होता आणि पाऊस भरपूर पडायचा. आता पाऊस पण जास्त नाही, जंगल पण कमी आहे, त्याच्यामुळे बाय चान्स काजवा त्याच्यामुळेच कमी असते. 45-year-old Takubai earns by selling tea, especially to the tourists who come to watch the fireflies put up a show. Firefly festivals attract crowds from the big cities to her village and other rural parts of Maharashtra. It also brings income for the residents, many of whom are from indigenous communities. काजू वगैरे बघायला येणाऱ्या लोकांसाठी टेंट लावले जातं, जेवण दिले जातं, त्यांची राहण्याची सोय केली जाते आमच्याकडे. आणि जे काय मला त्यांच्याकडून इन्कम आहे त्यांच्याकडून, त्याच्यावरती आमचं घरदार वगैरे चालतं. तर कमीत कमी 10-1 वर्षापासून मी बघतोय. However, more tourists and less oversight over tourism have brought other issues. मोठ्या प्रमाणात काजवे, भांडारदारा परिसर ते घाटघर परिसर ह्या प्रमाणात दिसतात. तसं आता पर्यटकांचं प्रमाण खूप वाढलं. जसं आता ही सोशल मीडियामुळे हा खूप प्रचार झाला काजवा महोत्सवाचा, ही चांगली गोष्ट आहे. आणि थोडाफार आता पर्यटकांचा लोंढा वाढला, म्हणजे बऱ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये. पर्यटक येणार, इथं मुक्काम करणार, स्टे करणार, त्याच्यामुळे थोडीफार निसर्गामध्ये ढवळाढवळ होतच राहते. आता माणूस म्हणलं ना